पुणे विषारी दारू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी आता दखल घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। या प्रकरणामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। एकाचा तपास सुरू आहे। पुणे विषारी दारू प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। फुगेवाडी परिसरामध्ये विविध प्रकरणामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। याच्यामध्ये 5 जणांचा विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। तिथल्या महिलांचा आक्रोश संताप आपण TV9 मराठीवर पाहिलेलाच आहे। आता या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, शाली, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले कथित विषारी दारू प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना तसे निर्देश देण्यात दिले आहेत आणि कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा अशा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून सध्या मिळालेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही पोलीस दलाकडून समन्वयाचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। संबंधित ठिकाणी छापे सुद्धा मारलेले आहेत। आतापर्यंत 8 लोकांना अटक केल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध सुद्धा सध्या घेतला जातो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत, कोणाची गय करू नका, कठोर कारवाई करा। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विविध प्रकरणांमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय आणि याच्यामध्ये 5 जणांचा विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे। या प्रकरणाचा तपास सध्या सुरू झालेला आहे आणि याच प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे।